माननीय श्री धनराज शेठ बडे रुकेश यांचे हँडवेल आपल्याला इथेच पाहायला मिळते. अर्थातच कोण ग्रामपंचायतीचे आजिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य शिवसेना पळसपा विभाग प्रमुख पनवेल विधानसभा हे आहेत आणि यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठी मदत मिळालेली आहे, आर्थिक मदत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना हँडवेल न देताना सुद्धा ते आज आनंदी आहेत की ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडतायत. एक मिनिट अंपायर, 12th मॅन इथं नाहीये. काय असेल तिथे? मागच्या मॅचला पेनल्टी होती म्हणून मी तुम्हाला आता कव्हर केलंय. ओके, जर त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झाले असेल तर मॅच ऑन करायचे. विघ्नेश टाकी आणि सज्जन मोकल हे दोन बॅट्समन मैदानामध्ये दाखल. ओव्हर द विकेट हर्षद ठोंबरे. या संपारचा ग्रीन सिग्नल. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ऑफ साइडला खेळला. या बॉलला फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि हा जो गोलंदाज आहे बदलापूर म्हणजे ठाणे जिल्ह्यामधून इंडिया ओपन या संघामधून टेनिस क्रिकेटमध्ये खेळलेला हा खेळाडू आहे आणि क्वालिफाय सुद्धा झालेला आहे. म्हणजे खूप मोठा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे हर्षद ठोंबरे. बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे कॉम्बॉक्स एंड कडून. ओ द विकेट. या बॉलला मात्र गॅप शॉट मध्ये खेळलाय. पॉइंट आणि कव्हर एक कव्हरच्या मधून बॉल जाणार सरळ लॉंग ऑन पॉइंटच्या मधून 4 धावा. जबरदस्त चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर हर्षद तयार. लो फुल टॉस बॉल होता, यावेळेला मात्र ढकलून दिलाय. इथे क्षेत्ररक्षक उभा आहे. तू में झाली आणि याच दरम्यान 2 धावा सुद्धा कंप्लीट. 2 धाव्यांच्या माध्यमातून टीमची टोटल जर आपण पाहिली पुढे सरकताना 7 धावा, 7 रन ऑन बोर्ड. काय जबरदस्त मॅच आहे. एकीकडे उरण तालुक्यातील बोरखार संघ तर एकीकडे ठाणे जिल्ह्यातील खोणी संघ अर्थातच TMCC रियांश 11 बोरखार तर चेतन स्मृती खोणी या 2 संघांमध्ये क्रिकेटची डिशुम मैदानामध्ये पाहायला मिळते. चौकाराला लगातारचे प्रत्येक बॉलवर मात्र अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते फलंदाजी करत असताना बोरखार संघाची. ओ द विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ जबरदस्त. यावेळेला मात्र प्रोटेक्शन आहे तिथे आणि अशा रीतीने मात्र पहिला विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल. सज्जन मोकल. मयूर, मी मगाशी म्हटलं टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतलाय, परंतु तरी सुद्धा ज्या अनुषंगाने सुरुवात झाली सज्जन मोकलची तर कदाचित असे प्रश्न निर्माण झालेत की बॅटिंग घेणं हा जो निर्णय होता बोरकार संघाचा तो अगदी योग्य होता. कारण सुरेख फलंदाजी. अद्याप धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 11 धावा. ओ द विकेट. पुन्हा एकदा तोच बॉलर हर्षद ठोंबरे तयार आहे. खोणी संघ ठसन आहे आणि ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो ना अगदी जिवाणीशी उतरतो. लो फुल टॉस बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड. यावेळेला प्रोटेक्शन होतं. डेंजर एंड वर थ्रोही झाला परंतु याच दरम्यान कंप्लीट केली 1 धाव. 12 धावा. सुरेश पाटील पहा आमचे मान्यवर होते, त्यांचं स्वागत आपण इथे पाहिलं आणि त्यांचं आता इथून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. नितीन पाटील आहेत आणि शिवानी एंटरप्राइजेसचे शिवानी हेरिटेजचे त्यांचे सहकारी मित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये 11 धावा जमवणारा संघ, मात्र 2 बॉल मध्ये फक्त 1 धाव 1 विकेट. नवीन बॉलर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अजय उतेकर. हिअर इज फर्स्ट वन. उडवला हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार. यस, विकेट. विकेट डाऊन. खोणी संघ खास करून आठवण करून देईल. मयूर चेतन म्हणजे आमचे मित्र आष्टे गावचे आणि क्रिकेट मधला एक हौशी नेतृत्व जे आपल्यामध्ये नाही आहे. आणि ज्या ज्या वेळेला मग खोणी असो, घोरसाई असो, दारावे असो, वडवली असो, ठाणे जिल्ह्यातले संघ, रायगड जिल्ह्यातले संघ अगदी फार त्यांच्या आवडीचे संघ. आणि आज त्यांचा फोटो मी ज्यावेळेस हँडवेल मध्ये पाहिला तर आजही वाटत नाहीये की ते नाही आहेत आपल्यामध्ये. असं वाटतंय आसपासच आहेत कुठेतरी, कारण खूप हौशी नेतृत्व, खूप हौशी नेतृत्व. परंतु ओ द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर लॉ फुल टॉस बॉल. यावेळेला अलोंग द कार्पेट खेळला, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे तिथे. एकच धाव कंप्लीट होणार आणि 1 धावेनं टीमची टोटल पुढे मूव्ह होताना धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 13 धावा. 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल सोमनाथ ठाकूर आणि विघ्नेश टाकी यावेळेला ऑन स्ट्राईक. आउटर रेंज लागली, किस केलं बॅटनं आणि यावेळेला मात्र आणखीन एक विकेट डाऊन होताना बॅटिंग करत असलेला संघ आहे तो TMCC रियांश 11 बोरकार संघ. संकेत पाटील, रुपेश ठाकूर आणि अनिकेत अभिषेक ठाकूर. कोणीही हायट्रिक घेतली खोणी संघाच्या खेळाडूंनी तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओ द विकेट. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. ओ काय जबरदस्त, जबरदस्त, एवढा जबरदस्त कट केलाय बॉल. बाहेरच्या साईडला निशब्द झाला बॅट्समन. काही उत्तर नव्हतं या बॅट्समन कडे आणि डॉट बॉल. टीमची टोटल तिथे स्थिर झालेली. धावसंख्या आहे 13 धावा. 13 धावा. ओ द विकेट. पुन्हा एकदा अजय ऑफ साइडला खेळलाय, प्रोटेक्शन आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 1 धावेनं मात्र टीमची टोटल पुढे मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती मात्र 14 धावा. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. ओ काय जबरदस्त फटका. 90 अंशाचा कोण तयार केला. नटरा स्टाईल न खेळलेला हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाव 6. खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आमचे सुनील पाटील असतील, वसंतदादा असतील, गेल्या 1 महिनाभर पायाला भिंगरी लावलेली या लोकांनी. प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत हँडवेल पोहोचवणं, प्रत्येक संघापर्यंत पोहोचणं, सगळा अगदी गेल्या 2-3 महिन्यापासून, नवे तर मी म्हणेन 3-4 महिन्यापासून ही प्लॅनिंग चालू आहे.
या स्पर्धेचं आयोजन करण्याची आणि आज ही दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते उपसभापती चषकातली. ओ द विकेट साहिल ठोंबरे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 3 वर हा गोलंदाज गोलंदाजी करणार आहे. यावेळेला अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. असं वाटलेलं कुठेतरी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न होता का, परंतु आमचा कोण जरा इकडे आहे, अंपायरला समोरून दिसतं ते अगदी योग्य दिसतं. सुरेख बॉल, डॉट बॉल. साहिल तयार. अलॉन द कार्पेट यावेळेला ऑन साइडला खेळलाय. नो बॉल. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अजून बोनस पॉइंट. नो बॉल असणार आहे. येस, स्टेप आउट आहे का अंपायर? स्टेप आउटचा पहिलाच नो बॉल यावेळेला पाहायला मिळेल. संतोष पवार, त्यानंतर द्वारकानाथ सोरगे, दीपक पाटील सर. संतोष पवार, द्वारकानाथ सोरगे आणि दीपक पाटील सर असं का म्हटलं, कारण हे आम्ही एका फील्ड मधली आहेत. परंतु दीपक पाटील सर एक मोठ्या, पुन्हा एकदा आपण पाहिलं रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि विकेट डाऊन. आपल्या वेद विकासाच्या पत्रकामध्ये यावर्षी एक न्यूज टाकायची आहे. ती न्यूज अशी आहे की आमचे दीपक पाटील सर 1 जानेवारी 2025 पासून जे पंच आहेत सध्या, 1 जानेवारी 2025 पासून जिथे पण मॅच करतील तिथून येणारा मानधन आहे तो त्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला दिला जाईल अशी काही घोषणा केलेली आहे. खरंच त्यांच्यासाठी सॅल्यूट असेल. मोठं म्हणजे डिसिजन आहे त्यांचं. 1 जानेवारी 2025 पासून म्हणजे ज्या पण गावामध्ये ते मॅच करतील त्या गावामधून येणारा डोनेशन, त्या गावामधून येणारा मानधन त्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला डोनेशन असेल. यावेळेला मात्र वद विकेट उडवण्याचा प्रयत्न आहे आणि अंपायर चौकार. धावा धावपळकावर पाहायला मिळतील. साहिल ठोंबरे गोलंदाजी करत असताना या बॉलवर मात्र आला चौकार आणि सोमनाथ ठाकूर ज्याच्या बॅट मधून चौकार आला. व द विकेट. कदाचित असं आता वाटायला लागलं आउटसाइड ऑफ अवे द बॉडी. खूप शरीरापासून लांब फेकलेला बॉल पनिश केलाय गोलंदाजाला. 1-1 धाव 28 धावा धावपळकावर. 4 विकेट 14वा वाईट या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळेल. आता कुठेतरी असं वाटतंय की TMCC रियांश 11 बोरकार संघाने चुकीचा निर्णय घेतलाय का, कारण तसं बघायला गेलं तर धावांचा ओघ पहिल्या षटकामध्ये जो होता तो मात्र कमी झालाय. इथून मात्र फंबल झाले दोन्ही खेळाडू आणि 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या, प्रत्येक गोष्टीला थर्ड अंपायर नाही मिळणार कारण इथे अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. ऑनफिल्ड डिसिजन असतात. मग आपण सगळे जर डिसिजन तिसऱ्या अंपायर कडे दिले मग त्यांना कशाला बोलवायचं, मग सगळे तिकडेच द्यायचे युट्यूबला. मग आज टेक्नॉलॉजी प्रगती करते यामध्ये तिळमात्र शंका नाहीये, परंतु मॅन्युअली काहीतरी या वेळेला मात्र उडवलाय या बॉलला.
बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे आणि या क्षणाला मात्र बॉल फेकला जातोय आणि धाव कंप्लीट केली जाते ती मात्र 2 धावा. टीमची टोटल 2 धावांच्या माध्यमातून पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 32 धावा. काय झालं? बीमर, हा तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे. बीमर स्क्रीनवर आहेत आमचे प्रोफेशनल अंपायर, आमचे द्वारकानाथ चोरगे असतील. बीमर टाईपचा आपण बॉल बघतोय आणि चर्चा आहे मयूर, प्रत्येक बॉलला आपण या टेक्नॉलॉजीमुळे तिसरा अंपायर घेतोय. माझ्या जागेवर दशरथ पाटील असते ना तर त्याने अगदी बरोबर समजावून सांगितलं असतं. आमची भाषा आहे सभ्य, त्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही आणि आम्ही बोललो तर काय अंपायर डिसिजन. येस, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. अरुण कापेट या बॉलला खेळलाय ऑफसाइडला. दुसरी धाव कंप्लीट होणार का? 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव धोका होऊ शकतो आणि यस 2 धावा कंप्लीट आहे. 2 धावांच्या माध्यमातून 34 धावा, डबल कव्हर. 34 रन ऑन अ बोर्ड. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. या स्पर्धेचं आणि आता जिंकण्यासाठी 18 बॉल आणि गरज आहे खोणी संघाला 35 धावांची. कुठे जाऊ नका, मज्जा येणार आहे. कारण आता पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य टिकीमाळी सर आपल्या बरोबर जोडले जातील आणि जेव्हा जेव्हा टिकीमाळी सर बातान गावामध्ये कॉमेंट्री करतात ना त्या वेळेला मला ते जुने टिकीमाळी सर आठवतात. कारण व्यावसायिक टिकीमाळी वेगळे आणि इथले टिकीमाळी वेगळे. हा, तर तो फरक जरूर जाणवतो सर. कारण इथे तुम्ही अगदी दिल खुलाश कॉमेंट्री करता, कारण इथे सगळे तुमच्या परिचयाचे आहेत आणि त्या जुन्या आठवणी, मग त्या वालाच्या शेंगा, मग ते गोपाल बरोबर खाल्लेले बरे त्या आठवणी मात्र घर करून जातात. हॅलो, रोशन कसं आहे की आपण किती उंच भरारी घेतली ना तरी मातीला विसरू नये. जिथे आपण घडलोय किंवा जिथे आपण जन्मलो, जिथे आपली कारकीर्द घडली, त्या मातीला कधी आपण विसरता कामा नये. आता गोपाळ इथे बसलेले आहेत आपले. गोपाल आणि ढाशा ही आमची अगदी जोडी
जवळची जोडी. त्यांच्या म्हणजे डबीमध्ये काय असायचं, खोब्या असायच्या, त्याच्याबरोबर पेरीचा चीक असायचा आणि फक्त 4-5 काठ्या, त्या काय कुठेही गोळा करायच्या आणि त्याच्यापासून बनायचं ते कोरखा. खरं तर जुन्या काही आठवणी आहेत ना, ती या नवीन मुलांना माहिती नसतील, परंतु आता बदललंय सगळं. अमेठी आलेली आहे, अमेठीच्या टोलेजंग इमारती आलेल्या आहेत, बाजूला आता सगळे सुबत्ता आलेली आहे आणि आनंद आहे की भातान गावातील बहुतांश लोकांना तिथे रोजगार मिळालेला आहे. मग कोण तिथे कामाला असेल अमेठी युनिव्हर्सिटीमध्ये, किंवा काही जण तिथे बिझनेस करत असतील, कोणता उद्योगधंदा चालू असेल, तर परिस्थिती ही बदलत जात असते आणि निश्चितच भातान गावाचं भवितव्य आता चांगलं होत चाललेलं आहे आणि चांगलं झालेलं आहे. त्याबद्दल मला खरंच मनापासून आनंद आहे. उपसभापती चषक 2024चा थरार आपण सगळेजण अनुभवतोय आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे, ती येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. अभिजित ठाकूर, रुपेश ठाकूर आणि संकेत पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. मात्र पहिल्याच चेंडूवर जातोय तो चौकार. हा 5वा फलंदाज आहे ज्यानं या टुर्नामेंट मध्ये चौकारानं खातं खोललंय. हा करण पुन्हा चौकार मारण्याच्या तयारीमध्ये आहे तो. लॉग ऑफ मध्ये चेंडू जातोय, चेंडूची फेकी लगेच होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. खर तर खोनी म्हणजे कल्याण डोंबिवली परिसरातील हा संघ आहे आणि त्याच्या विरुद्ध उभा आहे तो बोरखार म्हणजे उरण तालुक्यातील. रायगड आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यातील हे दोन्ही संघ आहेत. एक संघ ठाणे जिल्ह्यातला, एक रायगड जिल्ह्यातला आहे. काहीतरी कानमंत्र गोलंदाजाला देण्यात आलेला आहे जेणेकरून गोलंदाज त्याचा फायदा उठवेल. करण ठोंबरे मात्र, जो आत्ताच मला असं वाटतं रोशननी सांगितलं की इंडियन प्लेयर आहे, तो तयार आहे. सुंदर फटका लॉंग ऑफ मध्ये, 1 धाव च्या ऐवजी चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये मिसफिल्ड होते आणि हा जातोय तो चौकार. अभिषेक ठाकूर, रुपेश ठाकूर, संकेत पाटील आष्टे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. बघूया, प्रयत्न सुरू आहे फलंदाजांचा, मात्र तेवढं मोठं टार्गेट नाहीये. 35 धावांचं टार्गेट आहे समोर आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. बघूया तिसरे पंच आता काय निर्णय देणार. उपसभापती चषक 2024 8, 9, 10 आणि 11 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली ही टुर्नामेंट आहे. पहिली आजची रात्र आहे आणि 11 तारखेला तुमच्यासाठी रायगड ठाणे एक्झिबिशन मॅच ठेवण्यात आलेली आहे. तरी या मॅचचा पण आपण जरूर आस्वाद घ्यावा अशी सगळ्यांना विनंती आहे. ठिकठिकाणी रायगड ठाण्याच्या मॅचेस होतात आणि ही रायगड ठाण्याची मॅच या मैदानावर होणार आहे. मैत्री चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे सुधागड क्रिकेट असोसिएशन मैदान परळी पाली येथे आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. परळीला मॅचेस आहेत. परळी पाली 24 ते 27 फेब्रुवारीला जर कोणाला एंट्री घ्यायची असेल तर आपण एंट्री घ्या. परळी पालीला 1.5 लाखाचं बक्षीस, पहिलं, दुसरं 75, नंतर 40-40 आणि 24 ते 27 फेब्रुवारीला या मॅचेस आहेत. मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. हा ग्रामीण मॅचेस आहेत. गोपालला संधी आहे.
हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूनं, सरळ विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रेक्षक वर्ग टेकड्यांच्यावर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळेजण खुर्च्या वरच्या सगळ्या स्टेजवरच्या उचलून नेल्यात, सगळेजण बसून त्या मॅचचा आनंद घेत आहेत. हा चेंडू हो 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 जोरदार अपील आणि पंचांनी ही दाद उचलून धरलेली आहे. फलंदाज बाद होतोय आकाश ठोंबरे. तरी दाखवत आहे तिकडे. हा फ्लॅशलाइट आमचे मित्र बसलेत तिकडे. आमचे मित्र सगळे मला सगळं मन्या दिसतोय तिकडे. हा करेक्ट बघ करेक्ट बरोबर ना. सगळी मित्रमंडळी तिकडे बसलेली आहे आणि या जंगलामध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. सर एक छोटासा प्रश्न आहे. यावर्षी तुम्ही अचानकच्या मैदानावर होता आणि अचानकची परंपरा आहे टेनिस क्रिकेट, मी म्हणेन नवे नवे तर महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा असेल कदाचित नाईटची, रात्रीची. आणि यावर्षीचा राम मंदिराचा डेकोरेशन अगदी मंत्रमुग्ध करणारा होता. कसं वाटलं त्यावेळेस? नाही खरं तर अचानकच्या मैदानावर समालोचन करण्याची संधी मिळणं हेच मोठं परमभाग्य असतं आणि ते परमभाग्य आम्हाला लाभतंय. गेली 20 वर्ष, मी तर 2003 पासून अचानकच्या मैदानावर समालोचन करतो आणि माझं अहोभाग्य आहे की ते दरवर्षी मला आमंत्रण करतात आणि तिकडे आम्ही समालोचनासाठी जातो. परंतु दरवर्षी वेगवेगळे देखावे असतात आणि यंदाचा वर्षीचं देखाव होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीचं राम मंदिर आणि त्या राम मंदिराचा देखावा. अनेकांचे स्टेटस तुम्ही बघितले असतील, सगळ्यांचे स्टेटस तिथे होते आणि काय फटका मारलाय, फटका सजवलाय, लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे उत्तुंग कबडे यांनी स्पॉन्सर केलेला. आणि ही जी मॅच आहे ना म्हणजे अचानकची मॅच, आता मी कॉमेंट्री करायला आत्ता लागलो म्हणजे 2003 पासून, पण या भातांच्या टीम मधून मी अचानकच्या त्या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये खेळलेलो आहे. वाह क्या बात आहे. हा चेंडू ओ. आणि सर मी असंही ऐकलंय तिथे स्वतः हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे येऊन गेलेत. एवढी मोठी व्यक्ती, त्यावेळेस तुम्ही नवीन नवीन कॉमेंट्री करत असाल तर कसं फील होत असेल त्यावेळेस? नाही नाही मी त्यावेळेला नव्हतो, कारण बाळासाहेब ठाकरेंच्या शुभ हस्ते शाखेचं उद्घाटन झालेलं. परंतु त्यानंतर आदित्य ठाकरे साहेब होते तेव्हा मी होतो. मी त्यावेळेला स्वतः होतो, मला ते सगळं आठवतंय. त्यावेळेचं उद्धव ठाकरे साहेब होते तेव्हाही आम्ही तिथे त्या मैदानावर होतो. परंतु अचानकचा महिमा हा काहीतरी और महिमा आहे आणि अचानकच्या मैदानावर खेळण्यासाठी, कॉमेंट्री करण्यासाठी, स्कोरिंगसाठी, डीजे साठी सगळेजण नेहमी आतुरतेनं वाट बघत असतात. नक्कीच मॅच पण मैदानामध्ये मस्त आहे आणि खरोखर या गोष्टीवर चर्चा करूया आपण. परंतु सध्या धावसंख्या आपण 18, 9 चेंडू मध्ये अजून जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 3 षटकार पाहिजेत. ओ वाईडचा इशारा पंचांकडून. आत्ताचं गणित कसं झालंय माहितीये का रोशन, की म्हणजे रन नाही षटकार किती हे कॅल्क्युलेट केलं जातं. फलंदाज आहे तो सरफराज खान शेख, सॉरी सरफराज शेख. सरफराज शेख ना हा चेंडू टोलवलाय आणि चेंडू जातात स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सर त्या मॅच बद्दल मला बराचशी उत्कंठा आहे, परंतु मॅच पण रंगतदार आहे. सध्या मॅच कडे गेल्यानंतर नेक्स्ट मॅचला आपण बसूया आणि त्या मला अचानकच्या मैदानाच्या काही आठवणी तुम्हाला आठवून द्यायच्या आहेत.
हा नक्कीच रोशन 3 षटकाराला आता 1000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे. अभि ठाकूर, रुपेश ठाकूर, संकेत पाटील यांच्याकडून, आष्टे यांच्याकडून बघूया. हो हो आलाय, मात्र हाईट जास्त आहे आणि जीवनदान मिळते ते फलंदाजांना. या चेंडूवर मिळते एक सिंगल, माफ करा, दोन धावा या चेंडूवर मिळतात आणि येणाऱ्या 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. सहज मला असं वाटतंय हा सामना खोनी संघ आपल्या खिशामध्ये आणेल. गेल्या वेळेला मला असं वाटतं आले होते नारपोली विरुद्ध, पहिल्याच राऊंड मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला. मात्र यंदाच्या वर्षी 2024 मध्ये ते नक्कीच आता पुढे 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 त्यांची वाटचाल सुरू आहे. ओव्हरथ्रो होतोय आणि ओव्हरथ्रोच्या एकूण मिळतात या 3 धावा चौथीसाठी आलेले आहेत आणि 3 धावा ओव्हरथ्रोच्या मिळतात. फलंदाज धावचीत. डीजे 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती खोनी टीमला. बोरखार, TMCC बोरखार विरुद्ध खोनी असा हा सामना आपण इथे बघतोय. चेतन स्मृती खोनी, खरं तर चेतन आष्ट्याचे आमचे चेतन, काँग्रेसचे कट्टर अगदी आमचे सेनानी, आमचे वसंतदादा काठावले यांचे कट्टर समर्थक मानले जायचे ते चेतन, परंतु आज चेतन आपल्यामध्ये नाहीये. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या टीमला, खोनी टीमला त्यांच्या चाहत्यांनी उतरवलेलं आहे. चेतन स्मृती खोनी मैदानात उतरलेली आहे. मात्र आता परिस्थिती बघा, चेतन स्मृती खोनी विजयाच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि TMCC बोरखार जी मागील मॅच मध्ये प्रणित 11 सावरोलीला ज्यांनी पराभूत केलेलं, ती मात्र पराभवाच्या छायेत. भातान संघाचा कर्णधार स्टेजवर या. हर्षल ठोंबरे, यॉर्कर चेंडू खणून काढलाय, एक सिंगल घेतलेली आहे. हर्षल ठोंबरे हा होणार गोलंदाज आहे जो इंडिया ओपन आज बदलापूरला खेळत होता आणि क्वालिफाय पण मला असं वाटतं ते झालेले आहेत. तर हर्षल ठोंबरे एक होणार खेळाडू, यंग टॅलेंट आहे. बदलापूर, कल्याण, डोंबिवली, भिवंडीचं हार्दिक पांड्यानं उचललाय चेंडू, जातो मिड विकेट मध्ये. चेंडूची फेकी होते आणि 2 धावा धावून पूर्ण करतायत की नाही बघूया. तिसऱ्या पंचांनी आता मदत मागितली रनआउट साठी. आठ संघ आज मैदानावर उतरलेले आणि या 8 संघांमधून श्रीदत्त भातान पुढे गेलेला आहे. या 2 संघांमधून जो पुढे जाईल तो सुपर 4 साठी खेळणार आहे. जय हनुमान क्रिकेट संघ भातान पुरस्कृत उपसभापती चषक 2024 चा थरार आपण सगळेजण अनुभवतोय. आमचे सुनील पाटील पत्रकार या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर आम्हाला आनंद आहे की आपल्या परिसरातील हे पत्रकार TV चॅनल्स, YouTube चॅनल, नंतर पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रामध्ये आता अग्रेसर म्हणून गणले जात आहेत. आमचे बाईकर मामा मोहन पाटील या मॅचचा अजूनही आनंद घेत आहेत. मारुती काठावले, गोपाळ काठावले या मॅचचा इथे आनंद घेत आहेत. सुभाष पाटील, रामदास पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. तिकडे चंद्रकांत भोईर आमचे माजी सरपंच या मॅचचा आनंद घेत आहेत. बघूया, खरं तर डिसिजन पेंडिंग आहे, अजूनही पंच निर्णय घेत आहेत.
लाईव्ह मॅच आता सगळीकडे सुरू आहे. तोंडऱ्याची लाईव्ह मॅच इथे लावलेली आहे. 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती आणि 5 विकेट गेल्या. लगातार 5 विकेट गेलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही. 1 चेंडू 2 धावांची गरज असं समीकरण आलं आणि चेंडू गेला डॉट. यस, आउट ना. फलंदाज बाद. फलंदाज बाद ठरवण्यात येतोय आणि अजून एक धक्का बसतोय कोहली संघाला. आता लावण्या लावायला सुरुवात केलेली आहे डीजे मास्टरांनी. अजूनही येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर आहे गोलंदाज सुमित ठाकूर, जे 3रं षटक त्याचं सुरू आहे. हो, हा चेंडू जातोय. लकी चौकार मिळेल का? आणि हो, लकी चौकार मिळतोय आणि हा सामना जिंकलेला आहे तो खोनी संघानं. चेतन स्मृती खोनी संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टॉस साठी या. चला दोन्ही कॅप्टन या.